उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न चांतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी गरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडली हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंदा प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री मायेना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे की सद्गुरु समर्पण भावात बहिर्मन व अंतर्मनाचे भावनिक ऐक्य कसे होते. बहिर्मन आणि अंतर्मन यांचं जेव्हा भावनिक ऐक्य होतं तेव्हा बहिर्मनात केलेली प्रार्थना अंतर्मनात पोहोचते आणि जेव्हा किंवा प्रार्थना किंवा विचार ती प्रार्थना किंवा विचार जेव्हा अंतर्मनात पोहोचतो तेव्हा अंतर्मनाकडून पुन्हा ती बहिर्मनाच्या द्वारे प्रगट होते. म्हणजे आपल्या मनामध्ये असलेली इच्छा किंवा कल्पना किंवा भावना धारणा जे असेल ते पुन्हा आपल्या जीवनात जर प्रगट व्हावं असं जे वाटत असतं ते हे शास्त्र आपल्याला व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे की बहिर्मनामध्ये आपल्याला खूप काही इच्छा असतात, कल्पना असतात, भावना असतात, धारणा असतात, बरंच काही असतं आणि ते सगळं काही आपल्या जीवनात तसं प्रकट होत नाही. जरी आपल्याला काही इच्छा असेल तर इच्छा तशा पटकन पूर्ण होतात असं नसतं. त्यामुळे शास्त्र एवढंच आहे की बहिर्मनातून जे जे म्हणून कल्पना भावना इच्छा आपण जे करत असतो त्या जर विशिष्ट अवस्थेमध्ये अंतर्मनात जर पोहोचल्या म्हणजे अंतर्मनात त्या स्वीकारल्या जातात, मुरल्या जातात, तेव्हा अंतर्मनाकडून पुन्हा त्या बहिर्मनाच्या द्वारे जीवनात प्रगट होतात. कोणती इच्छा असेल ते
फक्त ती अंतर्मनात पोचली पाहिजे. म्हणून हे जर शास्त्र आपण जेव्हा लक्षात घेतो तर आपल्या जीवनामध्ये ह्या अनेक गोष्टी होत असतात, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. पण एकदा जर आपल्या लक्षात आलं, म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याकडे सांगितलं जायचं की संध्याकाळच्या वेळेला डोळे जेव्हा बंद करून आपण आपला हात दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवतो, कधी कधी चिंता करतो, काळजी करतो, तसं करू नका. पटकन डोळे खाडकन उघडा, कारण ती केलेली चिंता जर अंतर्मनात गेली तर ती चिंता तशीच जीवनात प्रगट होते. म्हणून बहिर्मनात केलेले विचार प्रत्येक वेळेला प्रगट होतातच असं नाही, पण जे जे विचार अंतर्मनात स्वीकारले जातात आणि ते अंतर्मनातून एकदा स्वीकारले गेले की पुन्हा ते जीवनात प्रगट होतात. म्हणून हे शास्त्र लक्षात घेऊन आपल्याला त्या नियमाचा उपयोग करून घेता येतो की अगदी अंतर्मनात मुरवण्यासाठी जी श्रद्धा लागते किंवा अंतर्मनात मुरवण्यासाठी ज्या एक विशिष्ट भावना लागतात, त्या जर असतील तर त्या सहज अंतर्मनात पोचतात. म्हणून इथे आपण जी समर्पणाची प्रार्थना म्हणतो किंवा आपल्या ठिकाणी जे आपण सद्गुरूंप्रती समर्पण, मनात समर्पणाची भावना प्रकट करतो, त्या समर्पणाच्या प्रगटीकरणाच्या प्रोसेसमध्ये जर श्रद्धा असेल किंवा विशिष्ट भावना जर ती प्रगट होत असेल तर ती समर्पणाची भावना अंतर्मनात जेव्हा पोहोचते तर ती पुन्हा जीवनात प्रगट होते. म्हणून समर्पण भावामध्ये म्हणजे ज्यावेळा आपण समर्पणाची भावना म्हणजे सर्व जे काही आहे ते परमेश्वराचे किंवा सद्गुरूंचे आहे, ही भावना अत्यंत श्रद्धापूर्वक जर आपल्या बहिर्मनामध्ये प्रकट झाली तर ती त्या श्रद्धेतून ती भावना अंतर्मनात पोहोचते. जशी अंतर्मनात पोहोचली तर ती पुन्हा जीवनात प्रगट होते. म्हणून समर्पण भावामध्ये तिथे श्रद्धा असायला होती. मग नुसतं आपण समर्पण भाव म्हणतो आणि मग ती जीवनात प्रगट होते असं नाही. समर्पण भाव म्हणजे आपण जेव्हा सद्गुरूंप्रती सर्व सद्गुरूंचा आहे हा भाव धारण करतो की आपल्या समर्पण भावामध्ये देवानंद सद्गुराया, चैतन्य प्रभू परमात्मा, संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण पंचमहातत्व, संपूर्ण चर, संपूर्ण अचर, सर्व तुझाच व्यवस्थारूप विस्तार आहे. सर्वत्र तूच अधिष्ठानभूत आहेस, एक तूच संपूर्ण सर्व आहेस. असे श्रद्धापूर्वक ज्यावेळेला आपण भावना व्यक्त करतो तर श्रद्धापूर्वक केलेली भावना ही अंतर्मनात पोहोचते. ह्या प्रोसेसमध्ये साधकाच्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे, सूक्ष्म अहंकार, श्रद्धेने केलं तर अत्यंत नितांत भावनेतून केलं तर जी सूक्ष्म अहंकार आहे आपल्याकडे म्हणजे साधकाकडे, तो त्या क्षणी बाजूला होतो आणि त्या श्रद्धेतून केलेली प्रार्थना अंतर्मनात जशी पोहोचते तशीच ती जीवनात प्रगट होते. मी अमुक आहे हा जो सूक्ष्म अहंकार आहे प्रत्येकाकडे, सहज आहे, बाहेरून आला वगैरे नाही, जन्मताच आलेला आहे. आणि हा सूक्ष्म अहंकारच स्थूल अहंकार म्हणून प्रगट होतो. म्हणजे माझं, मी, माझं, तुझं जे सगळं चाललेलं आहे जीवनामध्ये, स्थूल अहंकार म्हणताना कोणाशी आपण वेडवाकडं बोलतो, उद्धटपणे बोलतो, असं सगळं जे आपण पाहतो तो जो हा स्थूल अहंकार आणि सूक्ष्म अहंकारातून जे सहज चाललेलं आपलं जीवन आहे
ज्या क्षणी आपण आपलं हा जो अहंकार आहे, मी देह म्हणून जो अहंकार आहे, मी अमुक आहे, हा जो अहंकार आहे, तो अहंकार सहज जात नाही. पण अत्यंत श्रद्धेने आपण सद्गुणपती समर्पण भावातून प्रार्थना करतो, त्यावेळेला तो अहंकार त्या क्षणी लय पावतो. पण तिथे नितांत श्रद्धा हवी, एका दिवसाचं ते काम नाही. तिथे सद्गुरू आणि आपण हा जो म्हणजे सद्गुरू आणि शिष्य हा जो संबंध आहे, त्या संबंधामध्ये शिष्याकडे सूक्ष्म अहंकार असतो, स्थूल अहंकार असतो, आणि हा अहंकार दूर होण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि सहज असलेला मार्ग आहे. कारण तिथे भक्ती असते सद्गुणपती. ज्या शिष्याकडे ती सद्गुणपती असलेली भक्ती असते, त्या भक्ती भावनेतून सर्व तुझा आहे, सर्व तुझा आहे हा ज्या भाव शिष्याच्या ठिकाणी प्रगट होतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी असलेला मी अमुक आहे हा सूक्ष्म अहंकार बाजूला होतो, स्थूल अहंकारही बाजूला होतो. आणि सूक्ष्म, कारण स्थूल अहंकाराचं अधिष्ठान सूक्ष्म अहंकार आहे. ज्यावेळेला सूक्ष्म अहंकारच बाजूला होतो, स्थूल अहंकारही उरत नाही. म्हणजे मूळ गेलं तर वरचं झाड आपोआप बाजूला होतं. तसं आपल्या जीवनामध्ये आपण जे अहंकारातून जीवन जगत असतो, आपल्याला कळत नसतं आपल्याकडे अहंकार आहे. आणि खरं म्हणजे प्रत्येक माणसाकडे अहंकार हा असतोच. त्याची रूपं वेगळी वेगळी असतात, आणि त्याची रूपं वेगळी वेगळी असल्यामुळे तो आपल्याला बाजूला कसा करायचा ते कळत नाही. हा अहंकार मी अमुक आहे हा विविध अंगाने प्रगट होतो. काही लोक तो उद्धटपणे बोलून, कोणाचं मन तोडून, टीका करून हा अहंकार प्रकट करत असतात. तर काही लोक असं न करता स्वतःच्या ठिकाणी निराश होऊन, वाईट वाटतं, एखादी व्यक्ती नकोशी वाटते की या व्यक्तीमुळे असं झालंय, असं सतत आपण जे म्हणत असतो तो सगळा अहंकाराचाच प्रकार आहे. म्हणजे सूक्ष्म मी अमुक आहे ह्या अधिष्ठानावर असलेला हा सगळा अहंकार आहे. म्हणून जीवनामध्ये अहंकार हा खरा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात थैमान घालत असतो, आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. कारण आपण त्या अहंकाराशी इतके समरस झालेलो असतो की अहंकार वेगळा आणि मी वेगळा हे कळत नाही. अहंकार हा भाव आहे, आणि मी आहे हा ओंकार आहे, म्हणजे शुद्ध अस्तित्व आहे. पण मी आहे हे म्हणण्यापेक्षा जे आहे हे शुद्ध अस्तित्व आहे. पण जन्मताच हे जे शुद्ध अस्तित्व आहे ते मी देह आहे म्हणून प्रगट होतं जन्माबरोबर. आणि मी देह आहे हा जो भाव तिथे प्रगट होतो, त्या आता हा सहज का जीवन जगण्यासाठी तो फार उपयुक्त आहे. देहाशी जी समरसता साधली गेली ह्या आत्मतत्वाची, तर आपलं स्वतःचं अस्तित्व हे आत्मतत्व विसरतं आणि देह हेच माझं अस्तित्व हे समजतं. म्हणजे ही सहज भाव आहे. सहज भाव, देह आहे आणि आत्मतत्वही आहे, दोन्ही दोन वस्तू आहेत बघायला गेलं तर वेगळे. देहही चांगलाच आहे कारण देहामुळे जीवन आपण जगतो आहोत. आत्मतत्व आहे म्हणून देहाचं जीवन चाललेलं आहे. दोघांनी पूरक पोषक गोष्टी आहेत त्या. परंतु आत्मतत्व स्वतःचं अस्तित्व देहाच्या अंगाने समरस होऊन विसरतं, आणि देह म्हणजेच मी हा भाव जो तिथे प्रगट होतो त्यालाच म्हणतात अहम भाव, त्यालाच म्हणतात अहंकार. म्हणजे अहंकार म्हणजे दुसरं का आहे, काहीच नाहीये.
जे आत्मतत्व आहे किंवा ती जी जाणीव म्हणतो आहे आहे जे आपल्याला सतत वाटत असतं, या आहेने देहाशी समरसता स्वीकारलेली आहे. तिथे आपलं अस्तित्वच विसरते ते तत्व, आणि देह हेच माझं अस्तित्व हा भाव होता, त्याला म्हणतात सूक्ष्म अहंकार. आणि तो जन्मतःच सर्व प्राणी मात्रांकडे असतो. म्हणजे ही प्रोसेस तशीच आहे. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी कोणी असो, पशु पक्षी कीटक, जन्मतःच त्याच्याकडे मी शरीर आहे हा भाव असतो, आणि मी शरीर आहे या भावातूनच तो सगळं जीवन जगत असतो. आता मी शरीर आहे ह्या भावातून जीवन जगत असताना खरं म्हणजे खूप काही मोठी चूक झाली असं म्हणता येत नाही. परंतु जीवन जगत असताना मी आणि माझं ह्या मी अमुक आहे ह्या भावनेतून जातो. ह्या भाव जो आहे ती भावना होते, आणि त्याच्यातूनच सगळेजण जीवन जगायला लागतात. आणि त्यामुळे मी शरीरापुरती मी आहे आणि समोरचा तोही मी आहे म्हणतोय, दोघंही मी आहे म्हणतात, पण दोन्ही ठिकाणी आपलं अस्तित्व म्हणजे शरीर हीच धारणा असते. आणि त्याच्यातूनच मी माझं सुरू होतं आणि तुझं आणि माझं सुरू होतं. हे जे तुझं माझं सुरू होतं तिथे मग मलाच सुख हवंय ही भावना निर्माण होते, की मी म्हणतो तसंच व्हायला पाहिजे अशी भावना. म्हणून तो सूक्ष्म अहंकार थोडासा स्थूल व्हायला लागतो, व्यापक व्हायला लागतो. स्थूल म्हणजे तो जीवनात प्रकट व्हायला लागतो. त्यामुळे प्रत्येक माणूस एकमेकाशी एकमेकाकडे पाहतो, एकमेकाकडे त्यांचे जे संबंध येतात त्या संबंधामध्ये तुझं आणि माझं हे नेहमी असतं. आता हे तुझं माझं हा जो त्याला म्हणतात द्वैत भाव, द्वैत भाव, मी आहे आणि तू आहेस, दोन आले ना, त्याला द्वैत. आणि त्या द्वैत भावातूनच हा जो अहंकार तिथे जो असतो तोच अधिक अधिक व्यापक होतो. तर मी माझ्यापुरती पाहतो, तू तुझ्यापुरती पहा, असं सगळं चालू होतं. किंवा एकमेकाचं पटत नाही, एकमेकाच्या गोष्टी समजत नाही असं जे आपण म्हणतो. आणि त्या दुजेपणातून प्रत्येक माणूस जीवन जगत असतो. ह्या दुजेपणातूनच सगळे विकार निर्माण होतात. म्हणजे अहंकार आहे तिथे विकार येतात, षट विकार ज्याला आपण म्हणतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या अंगाने आज सगळीकडे जीवनात लोक प्रत्येक जण तो जीवन जगत. प्रत्येकाला राग असतो, द्वेष असतो, किंवा मोह असतो, मद असतो, असं जे आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असतं. त्याची रूपं वेगळी वेगळी असतात, पण कोणालाच नाही असं म्हणता येत नाही. कारण सहज जीवन जगत असताना ह्या सगळ्या प्रोसेस आपोआप चालू होतात. आणि त्याच्यातूनच जीवनामध्ये सुख दुःखाच्या भावना निर्माण होतात. माझ्या मनासारखं झालं तर मला सुख होतं, माझ्या मनाच्या विरुद्ध वाटलं तर मला दुःख होतं. मी ज्याला माझं म्हणतो त्याने माझ्या मनासारखं ऐकलंच पाहिजे असं होतं. नाही ऐकलं तर पटत नाही. हा जो आग्रह म्हणजे आग्रह, द्वेष हे सगळं तिथे निर्माण होतं. म्हणून ह्याच्यातून सुटका होण्यासाठी काय केलं पाहिजे? ह्याच्यात सुटका होण्यासाठी जे आहे ते आपण जे आहोत असं जे प्रत्येकाला वाटतं ते आहेपणाचं अस्तित्व व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. हे जेव्हा व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपलं संपूर्ण जे अस्तित्व नेमकं काय हे कळलं पाहिजे. म्हणून समर्पण भाव असं ज्याला म्हणतो आपण, त्या समर्पण भावामध्ये मी शरीर आहे की मी अमुक तमुक आहे हे समर्पित झालं पाहिजे. कोणाकडे? सद्गुरूकडे. शिष्य आणि सद्गुरू असा जो भाव येतो की माझं अस्तित्व जे आहे असं जे प्रत्येकाला वाटतं ते शरीर म्हणजे माझं अस्तित्व असं त्या प्रत्येकाकडे भावना असते. म्हणजे सद्गुरूंच्या समोर बसलेला प्रत्येक शिष्य स्वतःचं अस्तित्व शरीराच्या अपेक्षेत, नावाच्या अपेक्षेत, संस्काराच्या अपेक्षेत
अशा अनेक विविध भावनेने ती धारणा करून बसलेला असतो आणि त्यात मी म्हणजे फक्त चांगला, ही एक भावना असते. मी करतो ते बरोबर असतं असं प्रत्येकाला वाटत असतं, कारण ती भावना आहे तिकडे, त्याला अहमभाव म्हणतो ते तो असतो. समर्पण भावामध्ये मी माझंच मला समर्पित करायचं असतं, पण ते समर्पित कसं करायचं हे बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. म्हणून संपूर्ण शरीर तुझं आहे, संपूर्ण कर्मेंद्रिय तुझी आहे, संपूर्ण ज्ञानेंद्रिय तुझी आहे, असं जे आपण त्या समर्पण भावात मनापासून ते करायला लागतो. आता तुझी आहेत म्हणताना मग जो आहे त्याच स्मरण झालं पाहिजे की जेव्हा शिष्य सद्गुरूला सांगतो मी तुला समर्पित आहे, सद्गुरू म्हणतात मी समर्पित आहे, ही भावना त्याच्याकडे जेव्हा असते, शरणागती असते, त्या भावनेमध्ये शिष्याला मी म्हणून काही उरायला हवं असं वाटता कामा नये. वाटता कामा नये म्हणजे सगळं अस्तित्व नेमकं काय, शरीर म्हणजे अस्तित्व जो भाव आहे, तो शरीर असलेला अस्तित्व हे सद्गुरूंप्रती आपल्याला समर्पित करायचं, भाव समर्पित, शरीर नाही समर्पित करायचं. एक लक्षात ठेवायचं. अहंकार काढायचा असेल तर अहमभाव जो आहे तो बाजूला व्हायचा आहे. म्हणून माझं म्हणून जो भाव आहे तो माझं असलेला भावच बाजूला करायचा. मी आणि माझं हा जे प्रत्येकाकडे जे चाललेला आहे अहमभाव आहे तो अहमभाव आपल्याला समर्पित करायचा असतो. म्हणजे हे शरीर तुझं आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला शरीर तुझं म्हणजे शरीर द्यायचं नसतं, तर हा जो भाव आहे माझं जे शरीर आहे ते माझं नाही, हे तुझं शरीर आहे. लक्षात घ्या काय म्हणतो, हे तुझं शरीर आहे. मनापासून श्रद्धेने जेव्हा शिष्य सद्गुरूंप्रती, आता ते एका दिवसाचं काम नाही, पण म्हणजे समर्पण होणं का सोपं आहे असं समजू नका. मी तुझा म्हटलं की होत नाही. तुझा आहे म्हणतो, जरा सद्गुरू जरा रागावून बिगावून बोललं की माझं सुरू होतं, कळत ना, लगेच आपण तलवार घेऊन मोकळे होतो, जाऊ देत काय ना कळत नाही असं होतं. म्हणून हा अहंकार दूर करण्यासाठी पूर्वीचे सद्गुरू शिष्याची परंपरा आपण म्हणतो, तो सद्गुरू शिष्याची भयंकर कठोर अशी परीक्षाच घ्यायची की माझं हे ठेचून काढण्यासारखं असं नुसतं साधन आहे, सापाला कसं ठेचून मारला पाहिजे त्याच्या मरत नाही असं म्हणायचं, तसं अहंकारात ठेचला पाहिजे अशी एक पूर्वीची भावना होती. त्यामुळे पूर्वीचे सद्गुरू शिष्याला काही करायला सांगायचे, बघायची परीक्षा बघायची काय कर. म्हणून अगदी आपण नेहमी म्हणतो गोंदवलेकर महाराजांचे जे शिष्य होते, गोंदवले महाराजांचे गुरु होते विठाई माऊली, त्यांनी गोंदवले महाराजांना खड्डा काढणार, जा आतमध्ये जाऊन बसले, आता स्वतः माती ओढून घेतली, म्हणजे अगदी मानेपर्यंत पुरून घेतलं. आता इथे आपल्याला जर असं कोणी सांगितलं असतं तर आधीच खड्डा खणायला त्रास, बरं खड्ड्यात बस म्हटलं, अरे खड्ड्यात बसायला कशा सांगता येतं, ही भीती. म्हणजे आपल्याकडे कशी भीती येईल, आणि माती पुरून घेऊन अरे काय आपल्याला मारून टाकतात, म्हटलं नको तू म्हणून निघून जाईल माणूस, कळला की नाही. कारण तो अहंकार आहे आपला, मी आहे, मी अमुक आहे, हा जो अहंकार आहे तो दूर करण्यासाठी सद्गुरू जे सांगतायत त्याप्रमाणे मला केलं पाहिजे, याला म्हणतात समर्पण भाव. समर्पण भावामध्ये आपल्याकडे प्रक्रिया आहे, आपण समर्पण भाव करतो की त्या स्टेप बाय स्टेप आपण सर्व तुझं आहे म्हणत सद्गुरूंप्रती आपल्याला स्वतःला समर्पित करायचं असतं. आता आपल्याला समर्पित म्हणजे आपला अहमभाव समर्पित करायचा. हे अहमभाव समर्पित करणं हे फार महत्वाचं आहे. तिथे सद्गुरू आणि शिष्य एकरूप होतात. जिथे अहमभाव बाजूला झाला शिष्याच्या ठिकाणी तर दोन निरंकारी तत्व हे दोन राहत नाही तर ते एकच होतं. त्याला म्हणतात पूर्णतः समर्पण होतं. म्हणजे जसं रामदास स्वामींनी त्यांचे जे शिष्य होते, काय नाव त्यांचं, सगळ्यांना माहिती आहे बरोबर, त्या कल्याण स्वामींना सांगितलं फांदी तोड. फांदी तोड म्हणजे कशी, उलट बसून, जी फांदीचा तुकडा खाली पडणार आहे तिकडे बस
आणि टाक. आता आपल्याला असं सांगितलं आणि ते कापायचा मेन ती बाजूला व्हा, पण तुटलं तर आपण ते खाली विहिरीत जाणार. खाली विहीर आहे आणि जर विहिरीत गेलो तर आपण काही जीवन जगणार तर कोण ऐकेल का? आपण आम्ही का मूर्ख आहोत असं करायला, असंच म्हटलं असतं ना. पण कल्याण स्वामींनी तसं नाही म्हटलं. सद्गुरू म्हणतात म्हणजे किती समर्पण. समर्पण म्हणजे सद्गुरू जे सांगतात ते माझ्याकडनं व्हायला पाहिजे. ते मी माझी बुद्धी चालवता कामा नाही. आजच्या काळामध्ये तर आपण मूर्खपणा म्हणू शकतो. पण सद्गुरू शिष्य परंपरेमध्ये शिष्याची परीक्षा सद्गुरू असेच घ्यायची. जसं खड्डा खण म्हटलं तसं त्यांनी खड्डा खणून वगैरे स्वतःला अगदी पुरून घेतलं. कारण सद्गुरूंवरती असलेली अमाप श्रद्धा असेल तरच ते होऊ शकतं, नाही तर ते होऊ शकत नाही. म्हणजे सद्गुरू शिष्याची जी परीक्षा घ्यायची की हा किती आपल्याला समर्पित आहे, की जे सांगेन तसंच त्याने वागलं पाहिजे, ही परीक्षा असायची. ह्या परीक्षेत जे पास व्हायचे ते शिष्योत्तम म्हणून ओळखले गेले. म्हणजे कल्याण स्वामी शिष्योत्तम होते. त्यांनी जसं सांगितलं फांदी उलटीकडे तोडली, तोडल्याबरोबर ती विहिरीत पडली असं पण नाही. बरं तू बरा आहेस का म्हणून विचार करत का? हो मी बरा आहे. कारण सद्गुरूंकडे जी ही शक्ती असते की त्यांना ती फक्त परीक्षा घ्यायची असते. त्यांना काही त्याला मारायचं नव्हतं, कारण त्यांना आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायची की त्यांचा अहंभाव किती दूर झाला. समर्पण करणं म्हणजे आपला अहंभाव बाजूला होणं हे महत्वाचं लक्षात. अहंभाव म्हणजे मी आहे, माझं अस्तित्व आहे, मी माझ्या बुद्धीने मी सांगेन तसं झालं पाहिजे, हे सगळे आपल्याकडे विचार असतात. ते आपलं सगळं अहंभावाचे लक्षण असतं. पण सद्गुरूंच्या पुढे जो शरणागत होतो, समर्पित होतो, तो सद्गुरू जे म्हणतात तेच सत्य ह्या भावामध्ये जीवन जगत असतात. ह्या भावामध्ये जीवन जगण्याचा जे प्रयत्न करतात त्यांचा अहंभाव आपोआप दूर होतो. अहंभाव दूर करण्यासाठी सद्गुरूंप्रती पूर्णतः शरणागत व्हावं लागतं. पूर्णतः तिथे आपल्या नेहमी व्यावहारिक जी बुद्धिमत्ता, व्यावहारिक शहाणपण आणि खड्ड्यात पडतं आणि हे मला टाकतात, मला हे व्यावहारिक शहाणपण आहे ना. फांदी तोडताना खाली विहीर आणि तुटले तर मी विहिरीत पडणार, हे सगळं माहिती होतं ना, कळतं माणसाला. त्या कल्याण स्वामीला कळत नव्हतं असं नव्हतं, होतं कळत. पण सद्गुरू सांगतात मी त्याच्या मागे मला सद्गुरूंवरती श्रद्धा आहे. सद्गुरू सांगतात म्हणून मी काय त्याचा विचार करता कामा नये. सद्गुरू सांगतात म्हणून मी तोडणार. साईबाबांच्या बाबतीत पण अशीच गोष्ट सांगितली जाते. साईबाबांचे चरित्रामध्ये आहे, त्यांचे गुरु कोण होते आपल्याला माहित नाही तसं खरं. पण खरे गुरु आहेत असं एकदा चरित्रात सांगितलं जातं, पण त्याचं नाव प्रत्येक ठिकाणी येतं तसं नाही. त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी त्यांचे दोन्ही पाय बांधले, उलट केलं. म्हणजे विहिरीच्या खाली विहीर, वरती फांदी, तिथे फांदीवर त्यांनी दोन्ही पाय बांधले, उलट ठेवलं आणि निघून गेले. विचार करा तुम्हाला असं केलं का? सद्गुरू आपली परीक्षा घेत आहेत हे शिष्याला इतकं कळलं पाहिजे की परीक्षा घेतात म्हणजे काय. तिथे संपूर्ण शरणागत असल्याशिवाय शिष्य हे ज्ञान तो पचवू शकत नाही, हा त्याचा अर्थ असतो. की मी अमुक आहे हे आपल्याकडे अशुद्ध ज्ञान जरी असलं ते ज्ञान आहे, आणि त्याच्यावरच आपण सगळं शहाणपण वगैरे सगळं सांगतो ते त्या अहंकारावर असतं, अहंभावावर असतं. आणि त्यांना उलट करून ते निघून गेले आणि संध्याकाळी परत आले, काय बरं आहेस का म्हणून विचारायला. तर तो म्हणतो मी सुखात आहे. साईबाबा हा शांत आहे, सुखात आहे. का? कारण त्याला पूर्ण श्रद्धा होती सद्गुरू. हे कशाला उलट कोण टाकतायत, मला का मारून टाकतायत का, असा कधी विचार आलाच नाही त्याला. आणि सद्गुरूंनी त्यांना परत वर घेतलं. म्हणजे ही जी शरणागती म्हणजे सद्गुरूंप्रती व्यवहारिक ज्या काही आपल्या सगळ्या ज्ञान आहे तिथे त्या शरणागतीच्या ठिकाणी आपल्याला ते ज्ञान अपुरं पडतं. तिथे पूर्णतः सद्गुरूंवरती ज्याची श्रद्धा असते तोच शिष्य हा शिष्योत्तम होतो. कारण ते मी माझं तिथे संपूर्णतः निघून जातं. सद्गुरूंनी समर्पण म्हणजेच मी माझं हा भाव जो आहे, अहंभाव जो आहे तोच समर्पित होतो. तिथे अस्तित्व तसं जातं. म्हणजे
आज प्रत्येक माणसाकडे जे मी आणि माझं हा भाव सहज आहे, सहज आहे. त्याला जीवभाव पण म्हणतात. अहमभाव, जीवभाव एकाच अर्थाने वापरतात. हा सहज असल्यामुळे तो सुटत नाही. पण ज्याच्याकडे, ज्याला सद्गुरूवरती नितांत श्रद्धा आहे, सद्गुरूंप्रती किंचित सुद्धा संशय नाहीये, तो कसा असतो तुम्ही सांगितलं. लहान मूल असतं, आईवर श्रद्धा असते त्याची. तो उंचावरनं आईने त्याला उडी मारतं, विचार नाही करत मला काय लागेल, आणि त्याला माहिती आई आहे, आई बघित आपल्याला झेलणार, त्यामुळे धाडकन उडी मारतं. पण एक दिवस समजा आईच्या हातातून सुटला तर दुसऱ्या तो उडी मारणार. कळलं मी काय म्हणतो. पण लहान मूल जोपर्यंत आई झेलते बरोबर तोपर्यंत ते अगदी उडी मारतं आणि हसत पण राहतं, आनंद होतो त्याला. त्याला अशी जरा सुद्धा भीती वाटत नाही की आई मला पकडणार नाही तर काय होईल, असं काय वाटत नाही. ती शंका असते. तसंच सद्गुरूंवरती ज्याचं शिष्योत्तम असतो त्याला शिष्योत्तम म्हणतात, की इतकी पूर्णता श्रद्धा असते की सद्गुरू हेच माझं सुख निदान आहे. तिथे ते म्हणतील तसं करू की नको करू हा विकल्पच येत नाही. त्यांनी म्हटलं असं कर तर असं कर, म्हणजे ते आपलं व्यावहारिक शहाणपण तो वापरत नाही. सद्गुरूंनी सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याकडनं व्हावं. सहज भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो अहमभाव बाजूला गेलेला असतो ना, मी माझं हा भाव तिथे निघतो. जसा हा अहमभाव जातो तिथेच तो शुद्ध भाव निर्माण होतो, त्यालाच म्हणतात ओंकार. सद्गुरू परीक्षा घेत असतात ती अहमभाव दूर करण्यासाठी असते. पण तिथे खरे सद्गुरू पाहिजेत आणि खरा शिष्योत्तम पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. जर ते खरे सद्गुरू नसतील तर समर्पण करणारा जर एखादा शिष्य असेल तर तो बराच वेळा फसला जातो पैशासाठी. कारण खोटा सद्गुरू म्हणजे काय, पैसे मिळवण्यासाठी की स्वतःचा काही फायदा घेण्यासाठी तो शिष्याचा उपयोग करून घेतो. असे होतं जीवनामध्ये. दोन्ही गोष्टी इथे आहेत. तिथे आपण म्हणतो शुद्ध म्हणजे खोटा पैसा आणि खरा पैसा, जसं आपण म्हणतोय दोन आहेत, द्वंद्वात्मक जग आहे. त्यामुळे सद्गुरू हा खरा सद्गुरू असायला लागतो आणि शिष्य सुद्धा खरा शिष्य असावा लागतो. पण समर्पण करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. कारण अहमभाव इतका चिकटलेला असतो आपल्याला, आणि तो अहमभाव जेव्हा चिकटलेला इतका असतो तो सुटणं फार कठीण असतं. म्हणून तो अहमभाव सुटण्यासाठीच समर्पण भाव असतो. म्हणजे ही शिष्याची प्रचंड परीक्षा असते. आपण बोलताना अगदी सोपं जरी वाटलं तरी आपला अहमभाव सोडणं ही सोपी गोष्ट नाही. तिथे पूर्णतः शरणागत जो शिष्य असतो सद्गुरूप्रती त्याच्याकडेच तो हा अहमभाव सुटू शकतो. म्हणजे तोच समर्पित होऊ शकतो. समर्पण भाव म्हणजे अहमभावाचं जो समर्पण करतो तो समर्पण. म्हणजे कसं होतं बघा, आपण थोड्या छोट्या गोष्टीमध्ये सद्गुरू शिष्याच्या बऱ्याच गोष्टी सद्गुरू जरा बोलले की शिष्य नाराज होतो. त्याला नाराज व्हायचं खरं कारणच नाही. लक्षात घ्या, सद्गुरूंनी सांगितलंय म्हणजे आपल्याला फक्त काही गोष्टी समजवण्यासाठी सांगितल्या असतात. त्यांनी काही बोललं तर आपण तिथे सतत त्यांच्या चरणाशी राहावं, की सतत ते जे सांगतात त्याप्रमाणे वागावं. त्यासाठी असं का तसं का प्रश्न विचारू नये. म्हणजे काही वेळेला आपण व्यावहारिक दृष्टिकोन म्हणतो अरे असं कसं राहता येईल, तो आपला अहमभाव असतो, असं कसं राहता येईल म्हटलं. पण खरा सद्गुरू खरा शिष्य याच्यामध्ये हे सगळं बाजूला होत असतं. म्हणून समर्पण भाव ज्याच्याकडे होतो तिथे बहिर्मनाचं वितरण होतं आणि अंतर्मनाचं उन्नयन होतं. लक्षात, कारण अंतर्मनात सुद्धा अहमभाव आहे म्हणून बहिर्मनात पण अहमभाव. म्हणजे मी अमुक आहे, मी असा आहे, जो भाव आहे तो प्रत्येकाच्या बहिर्मनामध्ये जो आहे तो, कारण त्याचं मूळ अंतर्मनामध्ये. हे अंतर्मनातलं अहमभावाचं मूळ छाटायचं असतं आणि ते छाटण्यासाठी समर्पण भावाची कुऱ्हाड आपणच आपल्याला मारायची असते. कुऱ्हाड म्हटलं, कुऱ्हाड का, समर्पण भावाची कुऱ्हाड म्हणजे आपला अहंकार आपण छाटायचा असतो.
आपण कसं छाटणार असं वाटतं ना, पण ह्या समर्पण भाव म्हणजेच कोराड आहे. इथे मी आणि माझं हे सद्गुरूंप्रती वाहून न्यायचं असतं, पण ते नुसतं वरवर वाटतं. काय होतं भावनेचं आपण म्हणतो सर्व तुझं आहे तुझं आहे म्हणतो, पण जरासं मनाच्या विरुद्ध घडलं की माझं पण परत प्रकट होतं. पण थोड्या वेळाला आपण समर्पण करतो आणि थोड्या वेळाला परत माझं माझं म्हणून सुरू होतं. म्हणजे ही वरवरच्या गोष्टी असतात. पण जो सत्शिष्य असतो तो सद्गुरूंनी किती अपमान केला, सद्गुरू काही बोलले तरी मनाला लावून घेत नाही, कारण त्याला सद्गुरू हेच जीवन असं तसं असतं. पण आपण आपल्या पाहिलंय सद्गुरू आणि शिष्य आजच्या काळामध्ये जरा सद्गुरू काय ओरडले बोलले तर शिष्य नाराज होतात किंवा लांब पळतात असंही पाहिलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी तशा आहेत की स्वामी समर्थांच्या काळामध्ये पण त्यांचा एक शिष्योत्तम होता खरा. त्या वेळेला काळामध्ये जे राजा होते स्वामी समर्थांच्या त्या भागामध्ये, कुठचे स्वामी समर्थांचा कुठचे म्हणतात ना राहायचे तर कुठचा भाग अक्कलकोट. त्या अक्कलकोटचा जो राजा होता तोही त्यांचा शिष्य होता. तर एकदा त्या अक्कलकोटच्या राजाने शिष्य आपल्या सद्गुरूंना या खडावा दिल्या आणि अक्कलकोटचे महाराज जे होते ते त्या खडावा घातल्याने अगदी प्रेमाने नाचायला लागले, आनंद नाचायला लागले. आपण म्हणतो थोडंसं अवलिया टाईपची ती एक वृत्ती असते आपल्या स्वतःच्या आनंदात. तर हा शिष्याला वाटतं काय त्या खडावा घालतात हे नाचतात. त्याच्या मनामध्ये विचार आला हे असलं कशाला नाचत, काय खडावाचं एवढं कौतुक. आणि तो मुंबईला निघून आला. त्याला मनामध्ये शंका निर्माण झाली. मुंबईला येऊन तो त्यांची पूजा अर्चा त्यांचं खडावा बिडा त्यांच्याकडे पण होता, त्याची पूजा अर्चा सगळं करत होता. पण त्याच्या मनामध्ये शंका आली. समर्पण भावाचं जो भाव होता तो तिथे त्याला बाजूला होता. मग तो शिष्य बराच आजारी पडला वगैरे, तर बऱ्याच लोकांनी विचारलं अरे त्याला तुम्ही बरं का करणार, तू इथे आला तर बरं करेल ना म्हणाले. आणि इथे आला तर म्हणजे काय, त्याच्याकडे जो अहंकार आहे सूक्ष्म अहंकार तो सुटत नव्हता, म्हणून मी बरं करेन का म्हणत नव्हतं. म्हणजे ह्याच्या मागच्या ज्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपल्याला लक्षात घेता येतं की हे जे सगळं जीवनाचं जे शास्त्र आहे, या जीवनाच्या शास्त्रामध्ये अहंभावच माणसाच्या जीवनात थैमान घालत असतो, दुसरं कोणच आहे. सद्गुरूंना शरणागत होणं किंवा समर्पण होणं हा जो भाग असतो तिथे मी आणि माझं उरताच कामा नये. जे आहे ते सर्व सद्गुरूंचं हा भाव तिथे असतो. सद्गुरू ओरडले काय तरी तो तिथे तसा बसला पाहिजे. म्हणजे हे आपली परीक्षा आपण काय सद्गुरू काहीतरी वेळ आपलं बोलणं ओरडलं तर हा नाराज होतो, शिष्य नाराज होतो. काय होतं तिथे शरणागती कमी पडते, समर्पण कमी पडते. लक्षात ठेवायचं. म्हणून काही वेळा वर्णन असं केलं की तो शिष्य आहे ना तो कुत्र्यासारखा असला पाहिजे. कुत्रा कसा असतो, कू करत बसतो, मारलं तरी तो लांब पडत नाही, तिथे जवळ जाऊन बसतो, कू करत आसपास करतो, कारण तो शरणागत असतो, कृतज्ञ असतो. शिष्याने तसं असलं पाहिजे असं बऱ्याच वेळेला सांगितलं जातं, कारण तिथं अहंकार येतात. सद्गुरू ओरडले तरी त्याला काही वाईट वाटत नाही, कारण त्याचं मी पण तिथे उरत नाही. आणि मी पण जाण्यासाठी सद्गुरू ओरडत असतात. मी पण जाण्यासाठी सद्गुरू वेगळ्या वेगळ्या युक्त्या वापरतात. त्याच्याकडे किती अहंकार असं बघ. आणि त्या परीक्षेत बरेच लोक नापास होतात, कारण ते परीक्षा असते. आपण तशी परीक्षा बघ देतो तर सद्गुरू वेळोवेळी मध्ये मध्ये ती परीक्षा घेतात आणि ते परीक्षा घेताना मुद्दाम त्याचा अहंकार टोचायचा प्रयत्न करतात. सर्वांचे समर्पण करणं, मुद्दाम काहीतरी बोलणं. आणि जो शिष्य तिथे शांत बसून राहतो ते काय म्हणतात त्याप्रमाणे त्याचा अहंकार आपोआप बाजूला व्हायला लागतो. अहंभाव सुटणं सोपं नाही. दोन देह, शिष्याचाही देह आणि सद्गुरूंचा देह, हे दोन देह तसेच राहतात. पण त्या दोघांमध्ये ही जी जाणीव असते ती जाणीव एकरूप होते. समर्पण भावामध्ये ही जाणीव मी माझं म्हणत नाही, ते जे आहे ते सर्व सद्गुरूंचं. लक्षात घ्या. समर्पण भावाचा अर्थ काय?
दोन देह तसेच राहणार. दोन देह म्हणजे काय, ते विरून जाणार नाही कुठे. देह दोन देह आहे, दोन देहामध्ये जाणीव आहे. पण जो शिष्य सद्गुरूंप्रती पूर्णतः शरणागत असतो तो सद्गुरूंच्या समोर आपण सद्गुरूंपेक्षा वेगळ्या असं समजतच नाही. सद्गुरू जे सांगतात ते त्याच्याकडनं सहज होतं. मग त्याला ते रागावले मुद्दामून, पूर्वीच्याकडे मुद्दाम रागवायचे, अपमान केला जायचा, कारण तो अहंकार त्यांना बाजूला करायचा असतो. पण ते बऱ्याच वेळेला शिष्याला कळत नाही आणि त्याला कंटाळून रागावून बरेच शिष्य निराश होऊन जातात, बाहेर पडतात आणि त्यामुळे ते त्यावेळेला नापास व्हायचे. पास आणि नापास आतासारखं ना, त्यावेळेची परीक्षा वेगळी असायची. पूर्वीच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये सगळे सद्गुरू आपल्या शिष्याची शेवटी एक परीक्षा घ्यायचेच. पण ते इतके सहज घ्यायचे की ही परीक्षा घेतली असं समजायचं नाही. त्यावेळेला बरेच पळाले, बरेच सोडून जातात, बरेच लांब राहतात. हा सगळा जो प्रकार असतो ती परीक्षा असते. आणि ही परीक्षा आपल्याला म्हणजे सर्वसाधारण साधकाला ती कळत नाही. आणि किंवा ते कठीण कडक बोलतात, ओरडतात, चार लोकांचा मुद्दाम ओरडतात, चार लोकांचा मुद्दाम त्याचा अहंकार दूर करण्यासाठी असं काहीतरी बोलले जातं की शिष्याला वाईट वाटतं, दुःख होतं. असं जे आपण म्हणतो तर वाईट वाटणं, दुःख वाटणं म्हणजे काय, सगळं अहंकार. मी म्हटलं ना मगाशी, एका बाजूने त्या पुत्रासारखा शिष्य सद्गुरूच्या चरणाशी राहिला पाहिजे. काही काठी मारा, काही करा, तर को करा, तीच बाजूला बसतं ना. तसं सर्व तुझं आहे तुझं आहे म्हणत म्हणत तो जर शिष्य तिथे बसला तर जो सूक्ष्म अहंकार आहे तो बाजूला होतो. आणि त्यावेळेला बहिर्मनात असलेला अहंकार आणि अंतर्मनात असलेला अहंकार दोन्ही लक्षात ठेवा. बहिर्मनात अहंकार म्हणजे अंतर्मनाच्या मी अमुक आहे हा जो भाव आहे, अहंभाव, तो अंतर्मनात असतो. आणि त्या भावावरती आपण जाणीवपूर्वक सगळे जीवन जगत असतो, त्याला म्हणतात बहिर्मन. या समर्पण भावामध्ये अंतर्मनात असलेला जो सूक्ष्म अहंकार आहे तो छाटला जातो. आणि तिथे त्याला सद्गुरू हेच जीवन, की सद्गुरू जे सांगतात तेच माझं जीवन आहे, त्या आनंदात जगा होते. ते त्याचं सुख दुःख या कल्पना बाजूला होतो आणि तो सतत शांती सुखात राहिला. समर्पण एवढं सोपं नाही, लक्षात घ्या. सद्गुरूने ओरडले, पूर्वी मारायचे सद्गुरू, नुसतं नाही पायाने मारायचे, लातेने मारायचे. बिचारे परीक्षा कसे घ्यायचे, कडक परीक्षा आहे ती. आताच्या काळामध्ये ओरडले तरी राहते तुम्ही तुमच्या आम्ही चाललो असं म्हणणारे लोक भरपूर आहेत. कारण तो अहंकार इतका कडक म्हणजे चिवट असतो ना की सद्गुरू आपली परीक्षा घेत आहेत हेच कळत नाही बऱ्याच वेळेला. आणि त्यामुळे इथे किती काही सद्गुरू बोलले तरी सुद्धा आपण सद्गुरूंप्रती सद्गुरूंच्या पासून दूर व्हायची भावनाच आपल्याला येता कामा नये. असं जेव्हा शिष्याकडे तो भाव निर्माण होतो त्यावेळेस त्याचा अहंभाव दूर होतो. म्हणजे द्वैत आहे तो अहंभावातून आहे प्रत्येकाकडे. आणि म्हणून इथे समर्पण भावातून बहिर्मनाचं आणि अंतर्मनाचं या दोन्ही ठिकाणी असलेल्या अहंभावाचं वितरण होतं. म्हणून बहिर्मनात असलेल्या अहंकाराचं म्हणजे मीपणाचं बहिर्मनाचं वितरण म्हणजे बहिर्मनात असलेला जो अहंकार आहे, मी अमुक आहे, मी असा आहे, अंतर्मनाच्या अधिष्ठान असतो, त्याचं पहिलं वितरण होतं. म्हणजे बहिर्मनाच्या द्वारे आपण पहिला मी सद्गुरूंना शरण आहे शरण म्हणणं ही हा एक भाग आहे. पण सद्गुरूंकडनं काही झालं तरी अंतर्मनातून ही ती समर्पणाची भावना असेल तर त्याला सद्गुरू आणि मी वेगळा नसल्यामुळे सद्गुरू काही बोलले तर तो तिथे शांत आणि स्थिर राहणार. सद्गुरू बोलतात त्याप्रमाणे करायचं एवढंच त्याला माहिती. त्याने अपमान केला तो अपमान त्याला वाटत नाही. जेव्हा मान अपमानाच्या पलीकडे जातो तेव्हा तो अहंकार दूर जातो. अहंकार दूर होणं म्हणजे काय, आपण मान अपमान सतत पाहत होतो. आणि मला मान दिलं मी खुश, त्याने अपमान केलं मला वाईट वाटलं, राग होतो. हे सगळ्या गोष्टी आहेत त्या कशावर आहेत, त्या अहंभावावर आहेत. पण सगळं जीवन सद्गुरूचंच अशी जी भावना तयार होते आणि त्या भावनेमध्ये बहिर्मनाचं वितरण होतं आणि अंतर्मनाचं उन्नयन होतं. आणि ते बहिर्मन अंतर्मन ही दोन मनं राहत नाही तर एकच मन उरतं, ते त्याला म्हणतात उन्मन. आणि उन्मनीच्या आत पांडुरंगी भेट. आणि पांडुरंगाचं म्हणजे या दिव्यत्वाचा अनुभव ज्या क्षणी आपला अहंभाव दूर होतो त्या क्षणी त्याचा अनुभव येतो. अनुभव येणं म्हणजे आहे ते मी अमुक आहे ते बाजूला गेलं पाहिजे, आहे हेच एवढं कळलं पाहिजे.
आपल्याला आहे हे कळत नाही, मी अमुक आहे चांगलं कळत. लक्षात घ्या. म्हणजे अहंकार दूर होणं म्हणजे नेमकं काय, सतत मला मी अमुक आहे हा अधिष्ठानावरच प्रत्येक माणूस जीवन जगत असतो आणि तिथे त्याचा स्वाभिमान म्हणेल, मी काही नावं देतो त्या अहंकाराला, मी स्वाभिमानी आहे किंवा अभिमानी आहे, ही सगळी त्या अहंकाराची वेगवेगळी नावं आहेत. तिथे सद्गुरू आणि शिष्य ह्या संबंधामध्ये काही उरता कामा नये. फक्त त्याचं जीवन म्हणजे सद्गुरू जे बोलतील, जे सांगतील त्याप्रमाणे त्यांनी वागायचं, एवढंच. ते अतिशय कठीण गोष्ट म्हणतो. कठीण का? कारण अहंभाव तिथे शांत बसत नाही, तो आतून जड स्फुरायला लागतो. त्याला बरेच साधक, चांगले चांगले साधक सुद्धा सद्गुरूंकडनं ज्यावेळेला अपमानजनक बोलणं होतं किंवा मुद्दाम वागणं असं विचित्र होतं. जसं आता स्वामी समर्थांच्या बाबतीत मग सांगितलं, स्वामी समर्थ त्या खडा वाघाच्यावर अगदी आनंदाने नाचायला लागले, म्हणून असे कसले नाचतात हे, असं शंका त्याला एकाच कामा नव्हती. त्यावेळी सगळी सद्गुरूंची लीला आहे ह्या भावात जर त्याने पाहिलं असतं त्यांना काय वाईट वाटलं नव्हतं. आणि एवढा चांगला शिष्य शेवटी सद्गुरूपासून दूर झाला आणि त्याचा मृत्यू तसाच झाला, शेवटी मरण पडला. सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या का जातात, प्रत्यक्ष किती घडलं नाही घडलं आपल्याला माहित नाही, पण ते मुंबईत आमच्यापर्यंत गेले नाहीत अहंकाराने, की त्यांच्या मनामध्ये एक सद्गुरूप्रती शंका निर्माण झाली. आणि स्वामी समर्थ म्हणजे त्यावेळेचे अतिशय श्रेष्ठतम असे संत होते. आताही अनेक त्यांचे साधक आहेत, अनेकांना त्यापासून अजूनही त्यांच्या अंगाने त्यांना सगळ्यांना त्याचा लाभ होतोय हे जरी कळलं तरी सुद्धा हा सूक्ष्म अहंकार जो असतो तो शंकेखोर असतो. खरं आहे का खोटं आहे, हे बरोबर सांगतात की चुकीचं सांगतात, या सगळ्या शंका ज्या असतात त्या माणसाला, म्हणून आपण माणूस स्वतःला बुद्धिमान समजतो तेव्हा त्याच्या पहिला बेस काय असतो, सूक्ष्म अहंकार. मला चांगलं कळतं असं जेव्हा माणसाला वाटतं ना, तो त्याचा सूक्ष्म अहंकार असतो. आता मग प्रश्न असा पडतो, चांगलं कळतं हे कधी कळतं? मला चांगलं कळतं हे काही खरं नसतं असं म्हटल्यानंतर चांगलं कळतं कधी कळतं? हे जोपर्यंत सूक्ष्म अहंकार जात नाही तोपर्यंत कधीच कळणार नाही. लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये आपलं सगळं जीवन कल्पनेतून चाललेलं आहे. कल्पना, मी अमुक आहे, मी असा आहे, ही जी कल्पना आहे ही कल्पना आपल्याला खरी वाटते. मी आहे म्हणजे हे शरीराच्या अंगाने मी आहे हे आपल्याला 100% सत्य वाटतं. पण शरीराच्या अंगाने तू नाहीस हे जर सद्गुरू सांगतायत हे पचायलाच कठीण होतं. ती जी जाणीव आहे की ते जे जाणणारं तत्व आहे, आत्मतत्व, ते शरीरातून प्रगट आहे. शरीर हे साधन आहे आणि हे साधन आणि आपण वेगळे आहोत. या साधनाचा आपल्याला अतिशय उत्तम उपयोग करून घ्यायचा आहे. पण त्या साधनाच्या अपेक्षेत जेव्हा कोणी नावं ठेवतात त्या साधनाला, ते मलाच नाव ठेवलं असं वाटायला. सूक्ष्म अहंकार कुठे ते मी सांगतो तुम्हाला, की कोणी शरीराला नाव ठेवलं तर वाईट वाटतं आपल्याला. का? मी माझं जो आहे शरीर माझं माझं म्हणतो तर मीच होऊन गेलेलं आहे. शरीर म्हणजे मी. आणि त्या संदर्भात त्याच्याकडे ही इतकी दृढ भावना असते की शरीराच्या अपेक्षा कोणी काही बोलो ते मलाच बोललेत असं वाटतं. साधी गोष्ट आहे. समजा तुम्ही एखादी चांगली सुंदर इम्पाला नाही, आजकाल मर्सिडीज गाडी आणली, अगदी छान सगळ्यांना दाखवतात, कारण कोणते नाव कसली गाडी हो, तरी राग येतो ना माणसाला. अरे माझ्या गाडीला नाव ठेवतो म्हणजे काय? माझं जे असतं त्याला नाव ठेवलं तरी माणसाला राग येतो, कारण त्याचा तो सूक्ष्म अहंकार असतो सतत. तसं जशी ती गाडी तसं ते शरीर आहे हे कळत नाही. शरीर आहे, सुंदर आहे, पवित्र आहे, पण त्याला दुसऱ्याने कोणी नाव ठेवलं म्हणून काय आपल्याला बिघडतं कुठे? लक्षात घ्या, शरीरातून आपण पाहतो आहोत. समर्पणामध्ये शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे हे कळलं पाहिजे. समर्पण नुसतं मी तुला समर्पित आहे म्हणून होत नाही. शरीर शरीराच्या डागाने राहून देत, पण मी म्हणून जो आहे तो आणि तू आणि मी एकच आहे हा भाव येतो तर तो समर्पण असतो.
म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी जे तत्व आहे आणि मी म्हणणार जे तत्व आहे, हे दोन तत्व वेगळे नाहीतच आहेत. हे समजायला अधिक कठीण आहे खरं सांगायला. की सद्गुरू म्हटल्यानंतर ते नुसते शरीर म्हणजे सद्गुरू नव्हेतच, शरीराचा आधार आहे, पण ते आत्मतत्व तिथे आहे ते कळलं पाहिजे. चैतन्य प्रभू असं म्हटलं जातं की सद्गुरू म्हणजे नुसतं शरीर नव्हे, शरीर हा आधार आहे स्पष्ट दिसणार. ते जे तत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, सर्व आहे. पण त्या तत्वाला समजण्यासाठी शरीर आहे. म्हणून शरीराला नमस्कार करतो आपण सद्गुरूंच्या, तेव्हा खरं कोणाला नमस्कार करायचा असतो? त्या तत्वाला नमस्कार करायचा असतो. शरीर म्हणजे सद्गुरूंचं. म्हणून आता बऱ्याच वेळा बघा, आपल्या सद्गुरूंचा असा एखादा फोटो आहे पण खराब झाला आहे, कागद असतो, आता तो फाडून टाकला पाहिजे असं वाटलं तरी अरे बापरे, कारण सद्गुरू आहेत असं म्हणतो. पण ते चित्र म्हणजे सद्गुरू नाही हे कळतच नाही आपल्याला. खरं म्हणजे चित्र आहे, कागद आहे, त्या कागद म्हणजे सद्गुरू नाही. साधी गोष्ट आहे म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोन. पण आपली भावना काय असते की ते चित्र म्हणजे सद्गुरूंचं स्मरणासाठी उपयुक्त आहे, पण चित्र वेगळे आणि सद्गुरू वेगळे आहेत, तर शरीर वेगळे आणि सद्गुरू वेगळे आहेत, हे कळायला कठीण आहे. तत्व जे आहे ते तत्व ते आणि मी म्हणतो तेही तत्व तसंच आहे. ते दोन्ही इतके एकरूप आहेत की नेहमी मी उदाहरण सांगत असतो की 2 ग्लासमध्ये जे पाणी आहे, 2 ग्लास एकत्र होऊ शकत नाहीत, पण ह्या ग्लासमधलं पाणी त्याच्यात मिक्स करा, मग पुढच्या ग्लासचं पुढचं पाणी उरत नाही. तसंच शिष्य इतका समर्पित झाला पाहिजे की तिथे त्याच्या ठिकाणी ते सद्गुरू तत्वच प्रगट होतं. सद्गुरू तत्व प्रगट होण्यासाठी शिष्याला इतकं शरणागत व्हावं लागतं, म्हणजे समर्पित व्हावं लागतं की मी माझा हा भाव त्यांच्याकडे जातो आणि आहे ते सगळं सद्गुरूंचंच आहे. हा आतून भाव, बाहेर तो कधी बोलेल न बोलेल वेगळी गोष्ट असते, पण आंतरिक जो भाव असतो की हे सगळं सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंचं म्हणजे त्या तत्वाचं आहे, सद्गुरूंचं म्हणजे देहाचं नव्हे. परत लक्षात घ्या, सद्गुरूंचा देह वेगळा आणि सद्गुरूंच्या ठिकाणी असलेलं आत्मतत्व ज्याला आपण जाणीव म्हणतो, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इतकं स्पष्ट कळलं पाहिजे. म्हणून तो फोटो फाडायला काही हरकत नाही, कारण ते म्हणजे सद्गुरू नव्हेत. स्पष्ट करतो, चित्र म्हणजे काय सद्गुरू आहेत का? नाही. तसंच सद्गुरूंच्या शरीर हा एक आधार आहे समर्पित होण्यासाठी. म्हणून त्या जोपर्यंत सद्गुरू देहधारी आहे तोपर्यंत त्यांच्याशी संबंध सोडता येतो, त्यांच्याकडनं समजून घ्यावं लागतं, सगळं ज्ञान करावं. पण तिथे मनापासून तिथे त्या तत्वाला आपण समर्पित व्हायचं असतं. म्हणून ज्यावेळेला सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा असते की हे सद्गुरू आहेत आणि हे इथेच माझा उद्धार आहे, जेव्हा शिष्याला कळतं तेव्हाच तो समर्पित होतो. त्याला संपूर्ण आपलं मी पण जर बाजूला करायचं असेल तर हा समर्पण भाव म्हणजे नेमका आपण जे सांगतो की मी आणि माझं काहीच नाही आहे, ते सर्व सद्गुरूंचा हा जो भाव आहे तो भाव प्रगट होणं इतकं सोपं नाही. कारण अहंभाव अत्यंत चिवट आहे. जीवभाव म्हणतो, अहंभाव म्हणतो, अत्यंत चिवट आहे, तो निघत नाही. पण त्याला ज्याच्याकडे श्रद्धा आहे, शरणागती आहे, ह्या दोनच गोष्टी आवश्यक आहेत शिष्याकडे. पूर्णतः शरणागत होणं आणि अत्यंत श्रद्धा असणं. कोणी काही बोलो, सद्गुरूंनी जे सांगितलं ते 100% तसंच मान्य व्हायला पाहिजे. हा जेव्हा भाव असतो तेव्हा ही श्रद्धा त्या शिष्याला सद्गुरूंशी समरस होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. इथे समरस होतं ते शिष्याकडे असलेलं जे आत्मतत्व आहे, ते जाणीव आहे, ही जाणीव सद्गुरूंच्या जाणीवेशी संपूर्णतः एकरूप होते. संपूर्णतः एकरूप झाल्यामुळे तेच तत्व शिष्य रूपाने परत तो सद्गुरू म्हणून प्रगट होतो. जो शिष्य असतो तोच सद्गुरू होणं. सद्गुरू होणं म्हणजे खरं त्या सद्गुरू तत्वाशी तो शिष्य एकरूप झालेला असतो आणि सगळं सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे तो सांगायला लागतो. तो फ्लो तिथे सुरू होतो. असं होणं खूप रेअर, म्हणजे अतिशय आपण म्हणतो की दुर्मिळ आहे. कारण अहंभाव कोणाला शरणागत व्हायला देत नाही. आपला अभिमान वगैरे सगळी गोंडस नावं देतो ना, माझा अभिमान आहे, मला अपमान केला, मी कशाला राहतो, असंही बऱ्याच वेळेला होतं.
आजही आपल्याकडे अनेक चांगले शिष्य सद्गुरूंचे होते, पण त्या शिष्य अहंकारामुळे ते बरेच लांब झालेले पण आपण पाहतो. आपण आपल्या हल्लीच्या काळामध्ये पण पाहतो. सद्गुरू काहीतरी थोडंसं बोलले, काही बोलले की त्यांना सोडून गेलेले अनेक शिष्य आपल्याला माहिती आहे. चांगले अभ्यास होते, सगळं होतं. कारण हा अहंभाव तिथे अभिमानाचा गोंडच नाव घेऊन तो लांब होतो, पण त्याच्यातून त्याचंच नुकसान होतं. कारण त्याला जे समर्पण करून जो अहंभाव दूर करायचा असतो तोपर्यंत, आणि तो अहंभाव जोपर्यंत होत नाही ते तोपर्यंत अंतर्मनाचं उन्नयन होऊ शकत नाही. लक्षात घ्या, अंतर्मनाचं उन्नयन म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाची खरी ओळख होऊ शकत नाही. अस्तित्वाची ओळख म्हणताना जे केवळ आहे आहे जे आपण म्हणतो त्या आहेपणाचा अनुभव, मी अमुक आहे म्हणून जो अनुभव आहे तो बाजूला झाला पाहिजे. आहे ते आहेच, फक्त एवढाच अनुभव तिथे असला पाहिजे. तिथे माझं तुझं काही उरता कामा नये. जे आहे ते सगळं सद्गुरूंचं, हा जो सद्भाव असतो त्याच्यामध्ये सगळं त्याचं शुद्धीकरण असतं. म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरण होण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे सद्गुरूंना समर्पित होत राहायचं. खरं सांगायचं, कारण जितका अहंभाव दूर जाईल, अहंकार दूर जाईल, तितका अंतर्मन शुद्ध होतं. आता असं जे शुद्ध मन असतं, ज्याचं अंतर्मन शुद्ध होत जातं, तिथे तो जाणीवपूर्वक बोलणार, सगळं करणार, पण त्याच्याकडे सतत तोच भाव असतो, आहे ते सगळं सद्गुरूंचं आहे ते सगळं सद्गुरूंचं. काही लोक उगीच तोंडाने बोलत असतात दाखवायला आणि मनातून काहीच नसतं, पण त्याच्याकडे बोलायची काही आवश्यकता नसते. पण सगळी कृती हे सगळं त्याच्याकडे सतत तोच कृतज्ञतेचा भाव असतो की सद्गुरू तत्वाचं हे आहे, की सद्गुरू तत्वच ह्या शरीरातून प्रगट आहे. इथपर्यंत तिथपर्यंत या हृदयचे त्या हृदयी, असं महाराज पूर्वी म्हणायचे. की जो खरा शिष्य असतो त्या शिष्याचं एवढंच असतं की या हृदय त्या हृदय सगळं ज्ञान संक्रमित होतं. म्हणजे या जाणीवेमध्ये, या हृदय म्हणजे ह्या जाणीवेमध्ये आणि ती जाणीव, दोन जाणीव आहेत, दोन देहाच्या अपेक्षेत. कारण आहे एकच. पण ज्या वेळेला शिष्य पूर्णतः समर्पित होतो तेव्हा तो स्वतःचा अहंभाव बाजूला करतो, तेव्हा तो मी म्हणून कोण उरतच नाही, तो उरतो तो सगळं सद्गुरू म्हणूनच उरतो. सगळं जीवन त्याचं सद्गुरूमयच होतं. अशी पूर्वीच्या काळामध्ये गुरु परंपरा आणि त्याच्यातून हे आत्मज्ञान मिळणं असा एक सुंदरसा मार्ग होता म्हणावं लागेल. आहे का आहे म्हणायचं तर शोधावं लागतं कुठे आहे. होताही पूर्वीच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण बघतो की अनेक शिष्य आणि अनेक गुरु परंपरा जेव्हा पाहतो, अगदी पूर्वी सुरुवातीचं अगदी बघितलं की मच्छिंद्रनाथांचे गुरु गैनीनाथ किंवा मच्छिंद्रनाथांचे सद्गुरू कोण, आदिनाथ, बरोबर ना. आदिनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ, आदिनाथांचे शिष्य मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य गैनीनाथ, गैनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर. एवढीच नावं लक्षात येतात, बाकीची नावं लक्षात येत नाही. कारण ही परंपरा अशी आहे की एखादा शिष्य, कारण एवढं समजणं आणि पूर्ण आपलं जीवन समर्पित होणं ही गुरुभक्ती परंपरेमध्ये फार दुर्मिळ गोष्ट झाली. पूर्वीचा एक काळ होता की त्या काळी लोकांकडे जास्त काही गोष्टी नव्हत्या, त्यांचं सगळं लक्ष तिथे असायचं. आताच्या काळात आपलं विज्ञान इतकं प्रकट झालेलं आहे की तुझं माझं आणखीन घट्ट होत गेलंय, कळलं. आणि त्यामुळे समर्पित होणं वगैरे वेडेपणा असंही म्हटलं जातं, कळलं. पण ही गोष्ट जी आहे गुरु शिष्य परंपरेची जी गोष्ट आहे, गुरु शिष्य परंपरा म्हणजे समर्पित होणं, सद्गुरूंप्रती आपलं जीवन सगळं समर्पित करणारे शिष्य, आणि त्यात ते शिष्य सद्गुरू म्हणूनच कार्यरत होतात. त्यांचं जीवन तिथे तसंच प्रकट. म्हणून एका शरीरातून दुसऱ्या शरीर संक्रमित होणं ही खरं म्हणजे एका जाणी आणि दुसरी जाणी एकरूप होते. काय होतं, सद्गुरू म्हणून पूर्वीचं जो शरीराचं देह शरीर आहे त्याचे सगळं संक्रमित त्या शिष्याच्या ठिकाणी होतं ज्ञान, त्याने पुढच्या शिष्याकडे, म्हणजे ते खरं संक्रमित ज्ञान होतं. आणि ती गुरु शिष्य परंपरा चालत असते. असं सगळं हे शास्त्र आहे.
आता इथे आपल्याला कसं शरणागत व्हायचं हे त्याच्यावर आपल्याला समजून घेता येतं की आपला अहंकार असं जरा काय बोललं की आपल्याला राग येतो की नाही. सद्गुरू बोलले तरी राग येतो. राग येतो म्हणजे आपल्याला वाईट वाटतं हाही रागच, निराश होतो हाही रागच, सगळं अहंकाराची रूप आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी काही बोलले तरी आपण सद्गुरूंचे आहोत हा भाव सुटता कामा नये. अगदी सर्वसाधारण आपण म्हणतो आता एवढं लक्षात कसं ठेवायचं, सद्गुरूंनी काही बोलले की 4 लोकांसमोर काही बोलले तरी आपल्या ठिकाणी भाव असला पाहिजे आपण सद्गुरूंचे आहोत. आपल्याला काही फरक पडत नाही. काही बोध देण्यासाठी सांगितलं आपण सद्गुरूंचे आहोत हा जो भाव आहे तो भाव अतिशय दृढ करणं सोपा मार्ग सांगतात. एकदम एवढं कठीण एवढं सगळं खड्ड्यात गेलं पाहिजे पुरलं करून घ्यायला असं काय म्हणतात. सद्गुरू खड्डा काढा तर खड्डा काढायला हरकत नाही असं जे म्हणतो. आजकाल काही कोणी सद्गुरू सांगायला जात नाही तू खड्डा काढायला स्वतःला पुरून घे. पण ते जे बोलतात ते जे सांगतात तो त्यामागे आपला अहंकार दूर करण्यासाठी ते बोलतात हे त्या शिष्याच्या जर लक्षात आलं तर तो तिथे परत आपला अहंकार दूर करून तसा वागण्याचा प्रयत्न करतो. मी ते स्टेप्स आहेत. पटकन काही सगळ्या गोष्टी होणं कठीण आहे. पण जितकं म्हणून आपल्याला आपण सद्गुरूंचे आहोत, सद्गुरू काही बोलले तरी भल्यासाठीच बोललेले आहेत, कल्याणासाठीच बोललेले आहेत हा विचार जर आपल्याकडे आला म्हणून प्रत्येक गोष्ट सद्गुरूंनी क्लिअर करून घेणं हे तितकंच महत्वाचं की असं झालं का असं का तसं का ही चर्चा नेहमी व्हावी लागते. बऱ्याच वेळेला शिष्य आणि सद्गुरूंमध्ये जर चर्चा होत नसेल तर शिष्य स्वतःकडे अहमभावातून वेगळा वेगळा विचार करतो आणि तो खऱ्या परमार्थाला मुक्तो. आजकाल या बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात. म्हणून इथे सद्गुरू भक्तीचं प्रदर्शन नको, प्रदर्शनात अहमभाव असतो. सद्गुरू भक्तीचं दर्शनच घेता आलं पाहिजे. आपल्याकडे किती सद्गुरू भक्ती ही शिष्याने स्वतःच अवलोकन केलं पाहिजे. सद्गुरूमध्ये मी किती शरणागत आहे. सद्गुरू असे बोलले तरी मला त्यांचा राग येतोय किंवा वाईट वाटतं हे असं काहीच होता नाही कामा नाही. ते सद्गुरू आणि सद्गुरूकडनं शंका निरसन करून घेणं हे त्याचं दुसरं काम असतं. सद्गुरू न बोलता दूर होणारे बरेच शिष्य असतात. म्हणून हे सगळं शास्त्र व्यवस्थित समजून म्हणजे सद्गुरू गुरु शिष्य परंपरा इतकी सोपी आहे जी ती म्हणतो ती सोपी पण नाही, अतिशय कठीण आहे. आणि ते कठीण ही गोष्ट जितकं आपण श्रद्धेने शरणागत होऊन करत राहू स्टेप बाय स्टेप ही आपली शिष्याची प्रगती होते. आजच्या काळामध्ये स्टेप बाय स्टेप जायचं, एकदम डायरेक्ट शरणागत होऊ असं म्हणायचं नाही, प्रयत्न करतो म्हणायचं. राग आला की लगेच लक्षात राग आला आपल्याला नाही बाबा आपण प्रयत्न केले परत राग येता कामा नये. सद्गुरू काय बोलले तरी आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. नुसतं गपचूप नाही समजून घ्या काय बोलले त्याच्यासाठी बोलले. आणि जर समजून घेतलं तर आपोआप आपल्या मनामध्ये असलेले द्वंद्व बाजूला होतं, अनिष्ट विचार बाजूला होतात आणि परमार्थामध्ये हळूहळू प्रगती होते. ही प्रगती हळूहळूच व्हावी लागते, डायरेक्ट प्रगती होत नाही, स्टेप बाय स्टेप. जसा अमावास्येचा चंद्र हळूहळू पौर्णिमेकडे वळतो तसं हे ज्ञान हळूहळू विकसित होत होत पौर्णिमा होते ज्ञानाची. ती पौर्णिमा ज्ञानाची होणं हे आज आपली परीक्षा असते. त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. आणि म्हणून आपण सद्गुरूंप्रती शरणागत हा विचारधारा, विचारातून हळूहळू आपल्याकडे ज्या सद्भावना दुर्भावना निर्माण होती तिथे आपल्याला लक्ष सावध व्हायचं की बाबा इथे चुकतंय माझं, मग इथे परत सद्गुरूंना शरणागत, परत सद्गुरूंना शरणागत हा भाव तिथे असला पाहिजे. म्हणून तिथे संवाद पाहिजे, विचारता आलं पाहिजे. विचारताना कसली लाज वाटता कामा नये. पण सद्गुरूंपुढे लहान मुलासारखं असावं लागतं. सद्गुरू ओरडले म्हणून राग बी घेतो असं काही गरज नाही. सद्गुरू ओरडले तरी लहान मुलाने आई जसं असतं ना तसं असलं पाहिजे. लहान मुलं तेवढा रडतं परत आईला चिकटतं ना, तसं परत परत सद्गुरूंकडे येऊन असतो तर ते त्याला सद्गुरू प्रसन्न होतात आणि तिथे अहमभाव त्या प्रोसेसमध्ये दूर होतो. एकाच झटक्यात दूर होणार नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे निराश व्हायचं काही कारण नाही जात तरी आपण निराश अरे बापरे नाही जाणार. सद्गुरूंना शरणागत ठेवा, श्रद्धा ठेवा, त्याच्यातून सगळं काही होऊ शकतं. हे सगळं व्हावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं
सद्गुरुनाथ महाराज